महिना निर्णय घेण्याचा लाभासह इच्छापूर्तीचा. मिथुन राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, डोक्यात हजार विचार, तोंडात हजार शब्द, मनात एकच प्रश्न, नेमकं काय करायचं? 2026 तुमच्यासाठी संधीचा महिना आहे की गोंधळ वाढवणारा महिना आहे? हे जर समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कारण उत्तर तुमच्यातच आहे. मिथुन म्हणजे बुद्धी, मिथुन म्हणजे संवाद आणि मिथुन म्हणजे सतत हालचाल. पटकन समजून घेणारे, पटकन जुळवून घेणारे, पटकन कंटाळणारे देखील तुम्हीच. या महिन्यात तुमची हीच चंचलता तुमची ताकद ठरेल, अडचण देखील ठरेल. मिथुन व्यक्ती परिस्थितीपेक्षा एक पाऊल नेहमी पुढे असतं. शब्दांमधून जंग जिंकण्याची कला तुमच्याकडे नैसर्गिक आहे. जिथे संवाद तुटतो तिथे मिथुन रास मार्ग काढते. सर्व गोष्टी एकाच वेळी करता येत नाही, परंतु योग्य गोष्ट योग्य वेळी केली तर आयुष्य नक्कीच बदलतं. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण मार्च 2026 या महिन्याचे राशी भविष्य समजून घेत आहोत. मिथुन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा असेल यावर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. मिथुन राशीचे स्वामी बुधदेव या काळात भाग्यस्थानात विराजमान आहे. संपूर्ण महिना ते तिथेच राहणार आहेत. राशी स्वामी भाग्यात असणं ही अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल. तुमचं बोलणं प्रभावी ठरेल, लोक तुमचं ऐकतील, तुम्हाला निर्णय देखील घ्यावे लागतील. यशाचं एक सूत्र लक्षात घ्या, एका वेळी एकच लक्ष ठेवा आणि त्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करा, हा सल्ला देण्यात येत आहे. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल. एकाच वेळी उत्पन्नाचे अनेक मार्ग तुम्हाला प्राप्त होतील, कारण तुमच्या राशीत गुरुदेव विराजमान आहेत. साईड इन्कम मिळेल, फ्रीलान्स मिळेल किंवा ऑनलाईन काहीतरी कामं मिळतील आणि खर्च देखील तितकेच जास्त होणार आहे, हे लक्षात घ्या. छोटा खर्च म्हणता म्हणता अचानक मोठा आकडा येऊ शकतो. भावंडांसोबत चर्चा होईल, मतभेद देखील होऊ शकतात, परंतु शेवटी समेट घडून येईल. घरात संवाद हा महत्त्वाचा असतो. वाणी हे तुमचं शस्त्र आहे. तुम्ही योग्य शब्द वापरले तर यश मिळेल. चुकीच्या शब्दांमुळे गैरसमज निर्माण होतील, हे लक्षात घ्या. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने मिथुन राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. या महिन्यात बौद्धिक श्रम होतील, मीटिंग, चर्चा होतील. छोट्या छोट्या प्रवासातून मोठे फायदे होतील. प्रवासात नवीन विचार उदयास येतील. थोडक्यात या दृष्टीने हा काळ सकारात्मक आहे, लाभ घ्यावा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने घरात नवीन वस्तू येतील. सकारात्मक वातावरण राहील. वाहनात तुम्ही दुरुस्ती कराल किंवा वाहन बदलून आणण्याचा प्रयत्न कराल. आईसोबत संवाद ठेवा, तीच तुमची मानसिक शक्ती आहे. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने तुम्ही मीडिया सेक्टरमध्ये असाल, IT मध्ये असाल, मार्केटिंगमध्ये असाल तर काळ उत्तम आहे. लिखाण तुम्ही उत्तम करू शकाल. फक्त लक्ष विचलित होऊ देऊ नका. प्रेमात संवादांमुळे नातं टिकेल. संशय घेऊ नका, जेणेकरून तुमचं नातं अधिक मजबूत होऊ शकेल. संततीच्या दृष्टीने या काळात तुमची संतती खूप उत्तम अभ्यास करणार आहे. त्यांच्या अभ्यासावर लक्ष ठेवा, त्यांच्यासोबत संवाद वाढवा. विवाह इच्छुकांसाठी प्रस्ताव येतील. निर्णय घेताना गोंधळ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कुटुंबाचा सल्ला घेऊन निर्णय घ्या. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने तुमच्या दोघांचा एकत्रित प्रवास फायदेशीर ठरण्याचे योग आहे. तुमच्यासाठी एक प्रश्न, तुम्ही सध्या कोणत्या गोंधळात आहात? तुमचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने तणावामुळे झोपेत कमतरता येईल. नर्वस सिस्टीम किंवा श्वसनाला थोडा त्रास होऊ शकतो. मोबाईलपासून ब्रेक घ्या, ते उपयुक्त राहील. छोटे मोठे कर्ज फिटतील. क्रेडिट कार्डवरून खरेदी करणं कमी करा, अधिक फायदेशीर ठरेल. शत्रूसोबत विनाकारण शब्दांमधून वादावादी होईल.
मात्र तुम्ही आपल्या बुद्धीने त्यांच्यावर विजय मिळवणार आहात. नोकरी करणाऱ्या मिथुन जातकांसाठी बदल घडवून आणण्याची संधी निर्माण होत आहे. मुलाखती होतील, तुमचे संवाद कौशल्य तुमच्या कामी येईल. ट्रेडिंग, मीडिया, IT कन्सल्टन्सीसाठी महिना अत्यंत शुभ आहे. पार्टनर सोबत थोडे स्पष्ट करार करा. ग्राहकांसोबत संवाद ठेवा. सोशल मीडियाचा उपयोग करून घ्या. देवर्षी नारद सर्वांना माहिती आहेत. ते सतत बोलत फिरत संदेश देत असायचे. कधी गोंधळ निर्माण झाला तरी शेवटी सत्य उघड होतच. शब्दाचा योग्य उपयोग केला तर ते शब्द मुक्ती देतात. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने मानसिक चैतन्य, वाचन, चर्चा, सत्संग या गोष्टी घडून येतील. थोडं अस्वस्थ वाटेल, पण संवादाने शांती मिळेल. महिला वर्गाच्या दृष्टीने या काळात तुमचं मल्टीटास्किंग करिअर वाढेल. करिअर आणि कुटुंब यांचं संतुलन करता करता थोडं थकल्यासारखं वाटेल आणि स्वतःचं मत मांडण्याची वेळ येईल. मिथुन राशीसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या भाग्यस्थानात अनेक ग्रह एकत्रित झाले आहे. विशेषतः राशी स्वामी, पंचमेश हे सर्व भाग्यस्थानात आल्यामुळे तुमच्यासाठी ते अत्यंत शुभ झाले आहेत. पंचमेश पंचमाच्या पंचमात असून 2 रोजी ते उच्चीचे होणार आहे. हा देखील मोठा शुभ संकेत म्हणता येईल. विशेष बाब म्हणजे तुमच्या राशीत गुरुदेव विराजमान आहे. असे अनेक शुभ संकेत या काळात निर्माण झालेले आहे आणि त्यांच्यापासून शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या. कर्माच्या दृष्टीने तुमच्या कर्मस्थानात शनिदेव विराजमान असून पंचमेश देखील 2 तारखेला कर्मस्थानात येऊन मालव्य योग निर्माण करणार आहे. भाग्येश आणि पंचमेश म्हणजे दोन्ही त्रिकोणाचे स्वामी जेव्हा कर्मस्थानात येतात तेव्हा आता केलेले कर्म तुम्हाला दीर्घकाळ लाभ देत असतात. फक्त सगळी कामं एकाच वेळी करू नका, त्यातून मनाचा गोंधळ होईल. एक प्रवासी 4 वाटांवर उभा होता. थोडा गोंधळलेला होता. शेवटी त्याने एक वाट निवडली. चालू लागला. मागे वळून त्याने पाहिलं नाही. निर्णय चुकला तरीही चालेल, परंतु निर्णय घेणं महत्त्वाचं असतं. ही बाब लक्षात घ्या. लाभाच्या दृष्टीने मिथुन जातकांना या काळात नवीन संधी मिळतील, ओळखी वाढतील. इच्छांवर संपूर्ण लक्ष केंद्रित केलं पाहिजे, कारण हा काळ लाभासह इच्छापूर्तीचा आहे. पुरेपूर उपयोग करून घ्या. प्रवासावर, गॅजेट्सवर किंवा शिक्षणावर तुमचा खर्च होईल. परदेशात संपर्क वाढतील. महत्त्वाचे कागदपत्र सांभाळून ठेवा. मिथुन जातकांसाठी एक प्रश्न. हा व्हिडिओ कोणत्या मिथुन व्यक्तीसोबत तुम्ही शेअर करणार आहात? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. मिथुन राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, हिरो तोच असतो जो गोंधळातही स्पष्ट मार्ग काढतो. मार्च 2026 तुमच्यासाठी निर्णय घेण्याचा महिना आहे. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा एक निर्णय लिहा, कारण हे व्यासपीठ फक्त भविष्य सांगत नाही तर भविष्य घडवायला शिकवतं. आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं. कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही. प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. मिथुन राशीसाठी मार्च 2026 या महिन्यातील 9, 18 आणि 27 हे दिवस शुभदायक, सुखदायक, यशाचे राहतील. 6, 16, 23 हे दिवस तणावाचे जातील. अडचणी, अडथळे जाणवतील, म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा. मार्च 2026 मध्ये चंद्रग्रहण होणार आहे. ग्रहण प्रत्यक्ष दिसत असेल तर त्याचे सूक्ष्म तरंग साधारणपणे 6 महिने ते 1 वर्ष जाणवतात. विशेषतः ज्या राशीवर किंवा भावावर ग्रहण होतं त्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहणग्रस्त ग्रह आहेत त्यांच्यावर हा परिणाम अधिक खोल होतो. या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी तुमच्या राशीनुसार सोपे परंतु प्रभावी उपाय मी देत आहे. हे उपाय कर्मशुद्धी, मानसिक स्थैर्य, ग्रहशांती अशा स्तरावर काम करतात. ग्रहणाच्या दिवशी किंवा त्या आठवड्यात कोणत्याही प्रकारची नकारात्मक चर्चा, वाद किंवा निर्णय घेणं टाळा. ग्रहण कर्माला जाग करतं. त्यामुळे सत्कर्म हेच मोठं संरक्षण आहे.
तुम्ही बुधवारी ओम बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हिरव्या मुगाचं दान करा. खोटं बोलणं टाळा. ते अत्यंत महत्त्वाचं राहील. मिथुन राशीसाठी ट्रिपल मणी ब्रेसलेट हे सुचवण्यात येतं. संभ्रम, गैरसमज, बोलण्यात अडचणी अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील. ऑनलाईन खरेदी करायची असल्यास लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ब्रेसलेट सोबत ते धारण करायची शास्त्रोक्त विधी, ॲक्टिवेशन कार्ड आणि डिस्काउंट कार्ड आम्ही देत असतो, म्हणून त्याचा लाभ घ्यावा. मार्च 2026 हा महिना कसा राहील हे सांगण्यासाठी 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर उपलब्ध आहेत. व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.